नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट, आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी आनंदाची बातमी पाहू. कांदा उत्पादकांना हेक्टरी 50,000ची मदत, आंध्र सरकारचा मोठा निर्णय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर. आंध्र प्रदेशातील नायडू सरकारचा मोठा निर्णय. राज्यातील शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत. आंध्र प्रदेशातील कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. याबाबतची माहिती राज्याचे कृषी मंत्री किंजारापू अच्चेनायुडू यांनी दिली. शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयात माध्यमांशी बोलताना त्यांनी अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. कानगावात कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू. यामुळे राज्याचे तिजोरीवर सुमारे 100 कोटी रुपयांचे अतिरिक्त भार पडेल. राज्य सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याचा उद्देश आहे. कुर्नूलमध्ये खरीप हंगामात 45,278 एकरवर कांदी पीक लागवड झाली. याचा 24,218 शेतकऱ्यांना फायदा झाला, असे कृषी मंत्र्यांनी नमूद केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच्या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. मंत्री अच्चेनायुडू यांनी शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव असताना त्याचा तेलमाल विकण्याचा आणि चांगला भाव मिळेपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला. 2016 मध्ये राज्य सरकारने 7,723 शेतकऱ्यांकडून 2.77 लाख क्विंटल कांद्याची खरेदी केली. त्यांना 7 कोटी रुपये वितरित करण्यात आले. त्याचबरोबर 2018 मध्ये 9,740 शेतकऱ्यांकडून 3.48 लाख क्विंटल कांदा खरेदी केला, ज्याचे 6.45 कोटी रुपये देण्यात आले. आता पाहूया चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. कामठी लोकल कांदा 26 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,010चा दर मिळत आहे. पुणे लोकल कांदा 10,674 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,600 रुपयांचा दर मिळत आहे. सांगली फळी भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 1,800चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 270 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,500चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नामपूर लाल कांदा 6,000 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,450चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पाथर्डी लाल कांदा 70 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,400 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा 19 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर लाल कांदा 10,417 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, शिरूर कांदा मार्केट 1,424 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, दौंड केडगाव 3,169 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. खेड चाकण 200 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,600 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, अकोला 390 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कोल्हापूर 2,200 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती अकलूज 245 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,400 रुपयांचा भाव मिळत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.